बुधवारी हायकोर्टाच्या नागपूर बेंचने ऑर्डर केलेली आहे आणि त्यांनी या प्रकरणाची सुमोटो दखल घेतलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पोलिसांनी अनुमती फक्त एका दिवसाची दिली होती, आज एक दिवस जास्तीचा आहे आणि त्याशिवाय जवळपास हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, नॅशनल हायवे असं सगळं म्हणून त्यांनी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करताना येथून जाण्याचे सांगितले आहे आणि पोलीस आयुक्तांना उद्या 11 वाजता कंप्लायन्स रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचा आहे असं म्हटलेलं आहे आणि व्हॉट्सॲप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं। आमच्यापर्यंत कुठलीही नोटीस आली नाही, कुठलीही माहिती नाही। जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू। पण असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर त्यावर आपली भूमिका काय असेल बच्चू भाऊ? माझं काय ते म्हटले असेल पेक्षा ते आलं तेव्हा पाहू। कोर्टाचं म्हणणं किती महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी काय सांगा? नाही, लोक न्यायालय आहे ना, हे न्यायालय आहे, हे लोक न्यायालय आहे। राज्यभर तुम्ही आधार करणार आहे का? माझं काय म्हणणं आहे, हे लोक न्यायालय आहे, लोक ठरवन। हिंदी में बताइए बच्चू भाऊ, जिस तरीके से अगर सच है क्या झूठ है मुझे पता नहीं, हमारे पास कोई अभी तक कागज आया नहीं। अगर आ भी गया तो हम लोक न्यायालय के सामने रखेंगे। लोक न्यायालय की बात आपने की है तो क्या आप और तेजी से होगा और ताकत से होगा। सरकारचे दोन राज्यमंत्री 4 वाजता येणार होते, 4:45 वाजलेले आहे, कधीपर्यंत या ठिकाणी येत आहेत? ते वाट पाहायची आम्हाला सवय नाही, कधीपर्यंत येणार काही ते मला माहित नाही, मला मोबाईलच लागत नाही। काय भूमिका असणार आहे? वाट नाही पाहणार आहे, नेमकं काय भूमिका असणार आहे? आले तर ठीक आहे ना, नाही येत असून काय धरून बांधून आणू आम्ही? पुढे काय भूमिका असणार आहे भाऊ? तुम्ही आज आंदोलन थांबवलं, तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं, सरकारच्या शब्दावर थांबवलं। पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल। सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हायकोर्टाने अशी माहिती मिळते की एअरपोर्टला आहे तुमच्याकडे थोड्या येत आहे, दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे? तेव्हा पाहू, काय चर्चा झाल्यानंतर बोलू। वो हिंदी में फिर से एक बार बता दीजिए, बीच में डिस्टर्ब हो गया था। क्या बताना चाहिए? हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है, हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है, क्या आदेश है, किस तरह से बोला है, ये हमारे पास अभी कुछ नहीं है। आया तो भी वो न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे। न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं, ते आम्ही ठरवू काय करायचं ते। हो, एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती, तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही ते ठरवू सगळं काय असेल जेव्हा आमच्या हाती कागद आला तर। बच्चू वो हिंदी में जानना चाहेंगे, एक दिन की परमिशन थी आपको, कोर्ट ने अब निर्णय लिया कोई है। परवानगी एक दिन की दी है हमको, एक दिन की भी दी नहीं है। कहाँ है एक दिन की परवानगी? पुलिस ने वो साल झूठ बोलते पुलिस वाले, उनके पास भाजपा का झंडा दे दो ना उनके कार्यालय पे। चलो, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।